शिरूर तालुक्यामध्ये गारपीट आणि जोराचा वारा आणि जोराचा पाऊस यामुळं गुणाट परिसर असेल, निरवी परिसर असेल, नाहोरा असेल आणि जवळची 5-7 गावामध्ये फार मोठं संकट आज शेतकऱ्यांच्या वरती इथं आलेलं दिसतंय। खरं म्हणजे कांद्या पिकाचं तर फार मोठं नुकसान झाले। आज शेतकरी कांदा पिकाला बी एकरी 70-70 हजार रुपये खर्च करतोय। अशा वेळेला त्याची मातीमोल किंमत झालेली आहे। शेतकऱ्यानं कांद्याच्या बियाण्यासाठी गोठ जे लावलेलं आहे ते लाखो रुपयाचं नुकसान एकरी त्या गोठामुळं, त्या गोठावरती पडलेल्या या गारामुळं झालेलं आहे। ऊसाची तीच परिस्थिती। आज काही भागामध्ये जिथं पाऊस ज्या वेळेला एवढा मोठ्या प्रमाणात पडला, वारं आलं, ऊस लोळले गेले। त्यामुळं जो रसवंतीसाठी मुंबईला ऊस जातो त्याला शेतकऱ्याला चांगल्यापैकी 4700 रुपये टनाला बाजार मिळतो आणि आज त्यांचं तोंडचं पाणी फळालं आहे, कारण ऊस खाली पडल्यामुळं त्यालाही मागणी राहिलेली नाही। आज ज्या वेळेला फळपिकं पाहतो आज आपण ज्या शेतात उभे आहे, जराड नावाचे शेतकरी आहे, तिथं त्या ठिकाणी डाळिंब पीक आहे। डाळिंब पीक जवळजवळ आता नव्याने लागवड केलेली, त्यांचं पहिल्याच 1-1.5 वर्षानंतर हे पीक हातात येणार होतं। त्याला एकरी जवळजवळ त्यांनी 5 लाख रुपये खर्च केला होता। आपण पाहतोय की ह्या युद्धामुळं सुद्धा काही गोष्टी महाग झाल्या। लागणारं वर झाकायला जे आपण पातळसं कापड वापरतो त्याला बी एकरी 80-80 हजार रुपये खर्च येतो। स्ट्रक्चर सगळं उभं करायला तारा असेल, बांबू असेल, त्याला बी मोठ्या प्रमाणात खर्च येतो। ते सगळं सपाट झाले। त्यामुळं सरकारने नुकसान भरपाई देताना ह्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे की तुटपुंजी मदतीने त्या शेतकऱ्याचं भागत नाही आणि आपण जी पाहणी आहे प्रशासनानं ती नीटनेटकी केली पाहिजे। महसूल असेल, कृषी असेल, ह्या विभाग यांनी बारकाईने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्या साक्षीनं आत्ताच आपण राज्याचे कृषी मंत्री भरणेमामा यांच्याशी बोललो, त्यांना ह्या सगळ्या सांगितल्यात आणि त्यांनी शब्द दिला की निश्चितपणं ह्या नॉर्म्समध्ये काही बदल करता येईल का, जास्त भरपाई कशी देता येईल का, हा विषय कॅबिनेट पुढे नेऊन त्यात बदल करू शकतो का, अशी आम्ही मागणी केली। त्यामुळं सकारात्मक उत्तर भरणेमामांनी, कृषी मंत्री साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तर निश्चितपणे ही शेतकऱ्यांचं लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी ही आर्थिक मदत त्यांना मिळावी। दुसरं, मोठ्या वाऱ्यामुळं आपण पाहिलं शेतकरी आज इथं आरडाओरड करतोय का, 3 दिवस लाईट नाही। आज जनावराला पाणी नाही, शेतकऱ्याला बी लांबून पाणी विहिरीवरनं उपसून आणावं लागतं आहे। लाईट नसल्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माणसाला आणि जनावराला झालेला आहे। MSEBीने ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे। 3-3 दिवस जर लाईट नसेल तर शेतकऱ्यांनी कसं करायचं, म्हणून MSEBीच्या बी वरिष्ठांना मी विनंती करतो की ताबडतोब आपण यावरती उपाययोजना करून लाईट ताबडतोब आजची आज चालू केली पाहिजे, असं माझं मत आहे। धन्यवाद।